IIT केअर फाउंडेशन आणि आशा एक्सलन्स सेंटर यांच्या माध्यमातून घेतली जाणारी ज्ञानसंपन्न आशा या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। मागील प्रश्नमंजुषा भागांमध्ये आपण आरोग्याशी निगडित विविध विषय कव्हर करून सांगण्यास आनंद होतो की 22,000 पेक्षा जास्त आशाताईंनी याचा लाभ घेतलेला आहे। प्रश्नमंजुषेचा उद्देश हाच आहे की आशाताईंचं ज्ञान वृद्धिंगत करणं आणि आरोग्य क्षेत्रास अधिक बळकट बनवणं। तर आज आपल्या सोबत दोन टीम आहेत, तर जाणून घेऊयात आपण दोन्ही टीमचे इंट्रोडक्शन करून घेऊयात। माझे नाव धनश्री ज्ञानेश्वर चौधरी। माझे नाव अश्विनी किरण रांदवण। माझे नाव सौ स्नेहा दीपक बिसे। माझे नाव अश्विनी गणेश दळवी। माझे नाव सारिका रवींद्र नरसे। माझे नाव स्वाती दादा दळवी। अशा प्रकारे दोन्ही टीमचे इंट्रोडक्शन झालेलं आहे, तर आपण प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरुवात करूयात। प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पहिला राऊंड असणार आहे, त्यामध्ये दोन्ही टीमला मी 4 प्रश्न विचारणार आहे। दोन्ही टीमला याच्यासाठी 4 पर्यायही देणार आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मायनस मार्किंग नाहीये, तर दोन्ही टीमने विचारपूर्वक न घाबरता याचं उत्तर द्यावे। टीम ए साठी पहिला प्रश्न आहे, अति कमी वजनाच्या बाळाचे वजन किती असते? पर्याय क्रमांक 1 आहे 2.5 किलो, पर्याय क्रमांक 2 आहे 2 किलोपेक्षा कमी, पर्याय क्रमांक 3 आहे 3 किलो आणि पर्याय क्रमांक 4 आहे 3.5 किलो। 2.5 किलोपेक्षा कमी। 2.5 किलोपेक्षा कमी। तर टीम ए च्या एका मेंबरने उत्तर दिलं आहे की अति कमी वजनाच्या बाळाचे वजन असते 2.5 किलोपेक्षा कमी, आणि हे उत्तर चुकलेलं आहे। तर जाऊयात आपण टीम बी कडे, त्यांना याचं नॉलेज आहे का ते बघूयात। 2 किलोपेक्षा कमी। तर टीम बी ने याचं उत्तर बरोबर दिलं आहे, ते म्हणजे 2 किलोपेक्षा कमी। तर टीम बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा झालेले आहेत। टीम बी साठी पहिला प्रश्न आहे, पोलिओ लस कोणत्या मार्गाने दिली जाते? पर्याय क्रमांक 1 आहे इंजेक्शन, पर्याय क्रमांक 2 आहे डोळ्यात, पर्याय क्रमांक 3 आहे तोंडाने आणि पर्याय क्रमांक 4 आहे त्वचेवर। इंजेक्शन। तर पोलिओ लस कोणत्या मार्गाने दिली जाते या प्रश्नाचं उत्तर टीम बी कडून आलेलं आहे की ते इंजेक्शन मार्गे दिले जातं, आणि हे उत्तर चुकलेलं आहे। तर जाऊयात आपण टीम ए कडे। तोंडाद्वारे। तर टीम ए च्या मेंबरने उत्तर दिलं आहे तोंडाद्वारे, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे। त्याच्यामुळे टीम ए च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावेत। टीम ए साठी दुसरा प्रश्न आहे, गर्भवती महिलेला किती टीटी इंजेक्शन द्यावे लागतात? पर्याय क्रमांक 1 आहे 1, पर्याय क्रमांक 2 आहे 2, पर्याय क्रमांक 3 आहे 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4। 2 इंजेक्शन द्यावे लागतात। हे अगदी बरोबर उत्तर आहे। त्याच्यामुळे टीम ए च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे। तर दुसरा प्रश्न आहे टीम बी साठी, HbA1c च्या 6व्या भेटीमध्ये काय तपासले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे फक्त वजन, पर्याय क्रमांक 2 आहे केवळ तापमान, पर्याय क्रमांक 3 आहे एकूण आरोग्य स्थिती आणि पर्याय क्रमांक 4 आहे काहीच नाही, एकूण आरोग्य स्थिती। टीम बी ने उत्तर दिलेलं आहे एकूण आरोग्य स्थिती, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे। टीम बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावेत। टीम ए साठी तिसरा प्रश्न आहे, 0 to 5 0 ते 5 वर्ष वयोगटासाठी वयोगटातील मुलांसाठी कोणती आरोग्य सेवा महत्त्वाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे औषधे, ऑप्शन क्रमांक 2 आहे औषध वितरण, ऑप्शन क्रमांक 3 आहे नियमित लसीकरण आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे फक्त वजन घेणे। नियमित लसीकरण। तर टीम ए चं उत्तर आहे नियमित लसीकरण, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे। टीम ई च्या खात्यामध्ये 2 गुण जमा झालेले आहेत। टीम बी साठी तिसरा प्रश्न आहे, किशोरी आरोग्य दिवस कोणत्या वयोगटासाठी आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 0 to 5 वयोगट, पर्याय क्रमांक 2 आहे 6 ते 10 वयोगट, पर्याय क्रमांक 3 आहे 10 ते 19 वयोगट आणि पर्याय क्रमांक 4 आहे 20 ते 25 वयोगट। 10 ते 19। तर टीम बी ने उत्तर दिलेलं आहे 10 ते 19 वयोगट, आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे। टीम बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे।
शेवटचा प्रश्न आहे टीम ए साठी, टीबी आजारात औषध किती काळ चालते? पर्याय क्रमांक 1 आहे 15 दिवस, पर्याय क्रमांक 2 आहे 1 महिना, पर्याय क्रमांक 3 आहे 6 महिने आणि पर्याय क्रमांक 4 आहे 12 महिने. 6 महिने. तर टीम ए चं उत्तर आलेलं आहे 6 महिने आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. टीम ए च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावेत. शेवटचा प्रश्न आहे टीम बी साठी, अंगावर पुरळ, खाज आणि ताप ही कोणत्या आजाराची लक्षणे आहेत? अंगावर पुरळ, खाज आणि ताप ही कोणत्या आजाराची लक्षणे आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे डायरिया, पर्याय क्रमांक 2 आहे डेंग्यू, पर्याय क्रमांक 3 आहे शीतपित्त आणि पर्याय क्रमांक 4 आहे टायफॉइड. टायफॉइड. तर टीम बी चं उत्तर आलेलं आहे टायफॉइड आणि हे उत्तर चुकलेलं आहे. टीम बी कडे जाऊयात. डेंगू. टीम ए ने उत्तर दिलेलं आहे डेंग्यू आणि हेही उत्तर चुकलेलं आहे. तर याचं उत्तर आहे शीतपित्त. यालाच आपण मॉडर्न सायन्स मध्ये आर्टिकेरिया असं म्हणतो. तर ही आर्टिकेरिया ही एक कंडिशन आहे की याच्यामध्ये ॲलर्जन सोबत किंवा खाण्यामध्ये काही ॲलर्जिक गोष्टी जर आल्या तर अशा वेळेस आपल्या अंगावरती मंडलोत्पत्ती म्हणजे त्वचेवरती आपल्याला पुरळ आणि त्या ठिकाणी खाज येते आणि तापही येऊ शकतो. ही आहे, यालाच मॉडर्न सायन्समध्ये ॲक्यूट अर्टिकेरिया किंवा क्रोनिक अर्टिकेरिया असं म्हणतात. जाणून घेऊयात या पहिल्या फेरीअंती दोन्हीही टीमची गुणसंख्या. मी आपल्या जज मॅडमला रिक्वेस्ट करते की त्यांनी येऊन मला दोन्ही टीमची गुणसंख्या सांगावी. पहिल्या फेरीमध्ये टीम ए ला गुण मिळतात ते 6 आणि टीम बी ला गुण मिळतात ते 4. चला जाऊयात आपण आपला राऊंड नंबर 2 कडे. तर राऊंड नंबर 2 हा आपला एक बझर राऊंड असणार आहे. तर याच्यामध्ये दोन्ही टीमला 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर जो सर्वात प्रथम बझर दाबेल त्या टीमला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे आणि जर त्या टीमने बझर दाबून चुकीचं किंवा अर्धवट उत्तर दिल्यास समोरच्या टीमला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. 2 गुण दोन्ही, प्रत्येक प्रश्नाला याच्यामध्ये 2 गुण आहेत आणि उत्तर चुकल्यास किंवा अर्धवट उत्तर दिल्यास -2 होणार आहे. पहिला प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी माझा, घरात जंत नियंत्रणासाठी काय करावे? घरात जंत नियंत्रणासाठी पाणी उकळून घ्यावे. परत 6 महिन्यातून एकदा अल्बेंडाझोल गोळी खावी 6 महिन्याच्या अंतराने. त्यामुळे जंत नियंत्रणात येतील. टीमेने उत्तर दिलेलं आहे की घरात स्वच्छता आणि जंतनाशक गोळ्या म्हणजेच अल्बेंडाझोल टॅबलेट आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. टीमेच्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. दुसरा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी, HbA1c मध्ये बाळाचे तापमान कुठून घ्यावे? काखेतून. तर टीम बी ने उत्तर दिलेलं आहे काखेतून आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. टीम बी च्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावे. तिसरा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी, कुठल्या आजारासाठी डॉट्स उपचार दिला जातो? टीबी. तर टीम बी चं उत्तर आहे टीबी आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. दोन्ही टीमसाठी चौथा प्रश्न आहे, अन्नद्रव्य गोळ्या म्हणजेच IFA टॅबलेट म्हणजे कोणत्या गोळ्या? आयर्न फॉलिक ऍसिड गोळ्या. लडखळत पण त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आयर्न आणि फॉलिक ऍसिड गोळ्या. टीमीच्या खात्यामध्ये 2 गुण जमा करावेत. शेवटचा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी, स्तनपानात कोलेस्ट्रॉल का महत्वाचे? बाळाला रोगप्रतिकार क्षमता वाढते कोलेस्ट्रॉलमुळे. की रोग प्रतिकारक शक्ती वाढते. हे उत्तर अगदी बरोबर आहे. अटीतटीचा असा हा आपला राऊंड झालेला आहे. तर जज मॅडम कडून आपण जाणून घेऊयात की या फेरी अखेर दोन्ही टीमची गुणसंख्या.
दुसऱ्या फेरीमध्ये टीम ए ला गुण भेटतात 6 आणि टीम बी ला गुण भेटतात 4. जाऊयात आपल्या तिसऱ्या फेरीकडे. गेम चेंजिंग अशी ही फेरी असणार आहे. तर या तिसऱ्या राऊंडमध्ये मी दोन्ही टीमला 5-5 मिनिटाचा वेळ देणार आहे. तर या 5 मिनिटामध्ये दोन्ही टीमला एक आरोग्याशी निगडीत अशी एक कविता किंवा चारोळी सादर करायची आहे. तर याच्यासाठी अधिक 5 गुण कमवण्याची ही सुवर्ण संधी दोन्ही टीमला आहे. तर विषयाशी निगडितता, यमकता, भावनिकता या विषयांवरती गुण जजेस याच्यावरती देणार आहोत. अशा प्रकारची एक चारोळी आणि कविता दोन्ही टीमला सादर करण्याची संधी देत आहोत. तुमची वेळ चालू होते आता. चला, स्टॉप 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 स्टॉप. टाइम संपलेला आहे. जाऊयात आपण टीम ए कडे आणि क्रिएटिव्ह राऊंड मध्ये टीम ए ने केलेली कविता किंवा चारोळी आपण सगळ्यांनी ऐकूयात. बाळाचे लसीकरण करूया आणि होणाऱ्या आजारापासून बाळाला आपण मुक्त करूया. लसीकरण हे बाळाचे भवितव्याचा प्रश्न आहे. लसीकरण हे बाळाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. लसीकरण करून आपण बाळांचे अनेक आजारांपासून संरक्षण करू शकतो. चला चला लसीकरण करूया. बाळाला आपण आपल्या सुरक्षतेची काळजी देऊयात. लसीकरण करा, आरोग्य वाचवा. 2 बूंद जिंदगी के. खूप छान पद्धतीने टीम एच्या पार्टिसिपंट्सने चारोळी आणि किंवा कविता सादर केलेली आहे. तर आपण जाऊयात टीम बी कडे. पहिली माझी ओवी ग गरोदर मातेला, सकस पोषक आहार द्यावा तिच्या बाळाला. दुसरी माझी ओवी ग तिच्या पहिल्या लसीकरणाला, धनुर्वाताची लस द्यावी 4थ्या महिन्याला. तिसरी माझी ओवी ग लस घ्यावी 6व्या महिन्याला. चौथी माझी ओवी ग नियमित लसीकरण करून घ्यावे 4 तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्राला. 5वी माझी ओवी ग प्रसूतीसाठी यावे प्राथमिक आरोग्य केंद्राला. 6वी माझी ओवी ग प्रसूती सुखरूप प्रसूती होते, निरोगी बाळ येते जन्माला. जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही टीमचं अभिनंदन करूया. जाणून घेऊयात गुणसंख्या. तिसऱ्या राऊंडमध्ये टीम ए ने यमकता खूप छान पद्धतीने केली आहे. त्यामुळे त्यांना 5 गुण मिळाले आहेत. तसेच टीम बी ला त्यांचे सादरीकरण खूप छान पद्धतीने केले असल्यामुळे त्यांना सुद्धा 5 गुण मिळाले आहेत. चला, दोन्ही टीमला 5-5 गुण मिळालेले आहेत. आता आपण जाऊयात आपल्या अंतिम फेरीकडे, आपल्या 4th राऊंडला. याच्यामध्ये गेम चेंजिंग असा हा राऊंड आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 5 गुणसंख्या आहे. प्रत्येक प्रश्नाला 5 गुणसंख्या आहे. जो पहिल्यांदा बझर दाबेल त्याला उत्तर देण्याची संधी मिळेल आणि बझर दाबून जर अर्धवट किंवा चुकीचं उत्तर दिल्यास त्याच्या गुणसंख्येमधून 5 गुण वजा होतील. त्याच्यामुळे दोन्ही टीमला माझी रिक्वेस्ट आहे की घाई गडबड न करता विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरं द्यावीत. या राऊंडमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 5 प्रश्न विचारणार आहे फक्त आणि 5 प्रश्नांना 5 गुण आहेत. दोन्ही टीमसाठी पहिला प्रश्न आहे. एका नवजात बाळाला 7 दिवस उलटून गेले. एका नवजात बाळाला 7 दिवस उलटून गेले. अजूनही बाळ स्तनपान घेत नाहीये. शरीर गरम आहे आणि सतत झोपलेलं आहे. अशा परिस्थितीत आशा कार्यकर्तीने कोणती त्वरित पावले उचलावीत? बाळ दूध पीत नसल्यामुळे आपण बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रेफर करणार आहे व बाळाची तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्रात लावून बाळ का दूध पीत नाहीये, त्याला गंभीर स्वरूपाचं काही नाही का धोक्याची लक्षणे तर जाणवत नाहीये का हे जाणून घेणार आहोत. तुम्हाला बोलायचं याच्यामध्ये काय? आपण सर्वप्रथम त्या बाळाची डिलिव्हरीची म्हणजे त्याच्या मातेची डिलिव्हरीची डेट म्हणजे त्या बाळाची जन्मतारीख आपण घेणार.
त्यानंतर मेल फिमेल ते पाहणार आहे आपण आणि वजन बघणार आहे आपण त्या बाळाचे टायमिंग बघणार आहे आपण. नॉर्मल झाले बाळ, मातीची डिलिव्हरी नॉर्मल झाली कसे जर झालेलं आहे त्या बाळेचं वजन बघणार आहे आपण बाळाचं. आणि ते दूध पेत नाहीये, काही मातीला काय त्रास आहे का, बाळाला काय त्रास आहे हे पण आपण तपासून घेणार. तिथली स्वच्छता आपण बघणार आहे आणि त्यानंतर आपण त्या सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण करणार आहे. त्यानंतरच आपण त्याला रेफर करणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. बाळाचं वजन कमी असेल तर बाळ दूध पिलं नाही तर आपण आईच्या स्तनातून चमच्यात दूध काढून बाळाला पाजायचा प्रयत्न करणार. तर टीम ए ने सांगितलेलं जे उत्तर आहे ते अर्धवट आहे. त्यांनी सांगितलेले दोन्ही पॉईंट्स अगदी बरोबर आहेत की PHCला रेफर करणार आणि त्यांनी सांगितलं की लक्षणं गंभीर असू शकतात, स्वच्छता वगैरे भरणार. हे अगदी उत्तर बरोबर आहे. आणि यांनी बेसिक कव्हर केलं. टीम बीने बेसिक कव्हर केले की तिथली स्वच्छता किंवा प्रायमरी बेसिसवर त्या जाणून घेणार की तिथे काय प्रॉब्लेम आहे. जर तिथे त्यांना काही प्रॉब्लेम आढळला किंवा आईची काय हिस्ट्री असली किंवा बाळाला ताप, टेम्परेचर वगैरे आहे का, हे त्यांनी कव्हर केलं. पण याच्यामध्ये हे दोन्ही पॉईंट्स अर्धे अर्धे कव्हर झालेले आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यात पहिल्यांदा काय करणार की त्याला हे HbA1c फॉर्ममध्ये त्याचा तपशील तुम्ही भरून घेणार, बरोबर. नंतर तो PHCला पेशंट रेफर होणार आपला. तर याच्यामध्ये तुम्ही पालकांना समजावून सांगितलं पाहिजे की पालकांना योग्य सल्ला दिला पाहिजे की आधी तुम्हाला पालकांचं काउन्सिलिंग करावं लागणार ना की तुम्हाला त्या पेशंटला PHCला नेणं गरजेचं आहे. तर ते तुमच्याकडून एक मिस झालं की जे महत्त्वाचं आहे की पालकांना योग्य सल्ला देऊन नंतर त्याला ते PHC रेफरल दिलं पाहिजे. त्याच्यामुळे टीम एच्या खात्यातून 5 गुण वजा. दुसरा प्रश्न आहे दोन्ही टीमसाठी. एका गरोदर महिलेला ANC तपासणीत हिमोग्लोबिन 60% आढळले. ती महिला औषधं घेण्यास टाळाटाळ करत आहे. तर अशा वेळी आशा कार्यकर्तीने काय करावे? प्रथम आम्ही तिला जेव्हा कळलं आम्हाला तिचा हिमोग्लोबिन कमी आहे, तिला तिची विजिट करू, तिला काउन्सिलिंग करू आणि तिला इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणू. तिचं हिमोग्लोबिन चेक करू. जर कमी असेल तर ओरोफर लावू आम्ही, नाहीतर मग गोळ्या पण चालू ठेवू आणि हिमोग्लोबिन लावू आणि असू द्या ओरोफर लावू. आणि 5 दिवस हिमोग्लोबिनचा ओरोफरचा डोस पूर्ण, सलाईनचा डोस पूर्ण झाल्यावर आम्ही परत तिची तपासणी करू आणि तपासणी केल्यानंतर तिचं परत चेक करू की हिमोग्लोबिन किती आहे, किती वाढलं आहे. आणि त्यानंतर परत तिला अजून भाज्या, फळे, दूध, स्निग्ध पदार्थ, पालेभाज्या, फळे आणि तिला त्या आहाराबद्दल पण माहिती देऊ की गोड शेंगदाण्याचे लाडू किंवा खजूर, काळे मनुके असा आहार, पोषक आहार पण घ्यायला सांगू. ANC तपासणीला ती इथं आली आणि तिचं जर हिमोग्लोबिन कमी असेल तर आपण तिला इथं ओरोफलचे डोस देऊयात. आपण हे म्हणून दाखवूयात की जे हिमोग्लोबिन कमी आहे तर आपण तिला इथं ओरोफर लावू शकतोय. त्यानंतर आपण तिला जर प्राथमिक स्वरूपाचा सल्ला द्यायचा म्हटलं, तिला आपण व्हिजिट दिली तर आपण तिला सांगू की आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचं सेवन करणं. आपल्या PHC मध्ये त्या गोळ्या उपलब्ध आहेत, त्या गोळ्या तू घे. आणि आपण जर तिला नाही घेतल्या तर आपण तिला जाऊ, तिच्या घरच्यांशी सुद्धा आपण बोलू की हिनं त्या गोळ्या खाणं खूप महत्त्वाचं आहे. हिच्यासाठी, हिच्या बाळाच्या आरोग्यासाठी त्या गोळ्या खाणं महत्त्वाचं आहे. डिलिव्हरीमध्ये हिला खूप त्रास होणार आहे किंवा हिची नॉर्मल किंवा डिलिव्हरी होऊ शकते, तिला रक्ताची कमतरता भासू नये, त्यासाठी आपण तिला गोळ्याचं सेवन करायला लावणार आहे. त्याचबरोबर आपण सकस आणि पोषक आहाराचं सुद्धा महत्त्व तिला सांगणार आहे. सकस आणि पोषक आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्ये, दूध, मांस, मटण इत्यादीचा समावेश केला जाणार आहे. गुळशेंगदाण्याच्या लाडूचा पण समावेश त्याच्यात केला जाणार आहे. काळी खजूर, काळी मनुके हे पण तिनं सेवन केलं पाहिजे. तिच्या बाळाच्या वाढीसाठी पण हे चांगलं आहे, तिच्या आरोग्यासाठी पण चांगलेलं आहे. आणि तिची डिलिव्हरी ही नॉर्मल स्वरूपात पण होऊ शकते, हे पण आपण तिला समजून सांगितलं पाहिजे. तुम्हाला बोलायचं अजून काय? या टीम मधून काय बोलायचं?
प्रथमतः आपण NC कॅम्पला आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र डोरलेवाडी येथे बोलवणार आहे. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ANC पहिल्यांदा आल्यानंतर चेकअपसाठी आपण तिचं हिमोग्लोबिन वगैरे चेक करणार आहे. हिमोग्लोबिन जर 7पेक्षा कमी भरला असेल तर तिला आम्ही उपचारात्मक व प्रतिबंधात्मक 180 गोळ्या आणि प्रतिबंधात्मक 360 गोळ्या असं उपचार सुरू करणार आहे. त्या जर गोळ्यांनी, त्या आयर्न फॉलिक ॲसिड गोळ्यांनी जर त्या NCला फरक पडला नाही तर तिला परत एकदा आपण हिमोग्लोबिन चेक करून तिला ओरोफॉल लावणार आहे. ओरोफॉल लावल्यानंतर तिला घरगुती आम्ही सल्ला देणार आहे की तू रोज आहारामध्ये सकस अन्न खात जा, आणि चौरस आहार घेत जा. हिरवे पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ, मोड आलेली धान्य, सफरचंद, मांस, मटण, अंडी हे असं केल्यानंतर डिलिव्हरीपर्यंत तुझे HB वाढेल व HB वाढल्यानंतर तुझी सुखरूप डिलिव्हरी होईल. HB वाढण्यासाठी इतर आम्ही बाकीचे पण काही तिला सल्ले देऊ शकतो. तर टीम बीने बजर दाबला होता आणि टीम बीने उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. माझा टीम ए कडे जाण्याचा उद्देश एवढाच होता की याच्यामध्ये अजून काही करता येऊ शकतं का हे जाणून घेण्यासाठी. मात्र टीम बीने ऑलमोस्ट सगळेच पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. व टीम बीच्या खात्यामध्ये 5 गुण जमा करावे आणि टीम एच्या एका मेंबरने खूप डिटेलमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्यांचा गज. चला रेडी. दोन्ही टीमसाठी तिसरा प्रश्न. एका गावात 5 वर्षाखालील 3 मुलांचे वजन कमी आहे आणि त्यांचं कुटुंब स्थलांतरित आहे. म्हणजे सतत ते जागा बदलतात, या जागेवरून त्या जागेवर जातात. अशानं ही केस कशी हाताळावी. सध्या मात्र ते तिच्या कार्यक्षेत्रात आहेत पण ते सतत जागा बदलत आहेत. आशाताईने ही केस कशी हाताळावी. ते कुटुंब जरी स्थलांतरित असलं तरी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदा आपण त्या बाळाचं वय लक्षात घेणार आहे. त्याच्यानंतर त्याचं वजन बघणार आहे आपण आणि वजन कमी का आहे याचं कारण पण आपण शोधून घेणार आहे की त्यांना आहार पोषक नाही आहे का. मग आहार पोषक नसेल तर त्याबद्दल पण आपण त्यांना माहिती देणार आहे की तुमच्या बाळाला वेळेत आणि सकस आहार मुलांना देण्यात यावा. आणि नंतर त्यांना आपण सांगू की एवढं करून नाही झालं तर मग तुम्ही आरोग्य केंद्रात पण या बाळाचे चेकअप करून घ्या की वजन का वाढत नाही आहे. माझ्या भागात असं कुटुंब असेल तर सर्वप्रथम मी त्या रजिस्टर घेऊन जाणार, त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेणार. बाळाचं वजन पण घेणार आपण. बाळाचं कुपोषणाचं काही मुख्य कारण असू शकतं तर आहार, लसीकरण हे महत्त्वाचं आहे. त्या बाळाने लसीकरण केलेलं आहे की नाही केलेलं आहे ह्याची पण आपण पूर्तता करणार आहोत. त्याचबरोबर त्या बाळाचं आहाराविषयी त्याच्या घरच्यांना आपण सांगू. तुम्ही स्थलांतरित होत आहे ते बरोबर आहे पण ह्या बाळाच्या लसीकरणाचं पण महत्त्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्या आहाराविषयी पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या लहान बाळाला आहार खूप महत्त्वाचा आहे तर आपण त्याच्या आहाराबद्दल त्यांच्या घरच्यांना समजावून सांगणार आहे. त्याच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला पाहिजे हे पण त्यांना आपण सांगणार आहे. आणि त्याचबरोबर ते तिथं कुटुंब असेल तर त्यांना अंगणवाडीशी सुद्धा संपर्क आपण साधून देणार आहोत. ते महत्त्वाचे कारण का अंगणवाडीमध्ये ही बालकांना आहार भेटणार आहे. आणि त्यानंतर आपण आरोग्य केंद्रात आणून त्यांची तपासणी देखील करणार आहोत आपण. आणि आरोग्य केंद्रामार्फत देखील त्या बाळाला विटॅमिन्स वगैरे औषध वगैरे आपण ती सिरप देणार आहोत. नेपीचं औषध सुद्धा देणार आहोत आपण त्या बाळाला. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाला जेव्हा आपण त्या अंगणवाडी सेविकाला सांगणार आहे आपण की त्या बाळाचं वजन आणि उंची कमी आहे तर तुम्ही त्याकडं लक्ष द्या आणि आम्ही पण फॉलोअप देणार आहे. दुसऱ्या जरी आशेच्या भागात बाळ गेलेला असेल तरी आम्ही त्या पण आशेला सांगणार आहे आणि आम्ही पण फॉलोअप देणार आहे. आणि त्या दोन्ही अंगणवाडीला ज्या अंगणवाडीत ते बाळ जाईल त्या पण अंगणवाडी सेविकेला आणि आमच्याकडे जे अंगणवाडी त्या अंगणवाडी सेविकेला पण आम्ही सांगणार आहे की त्या बाळाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानुसार तुमच्या अंगणवाडीत जो आहार येतो तो त्या बाळाला मिळाला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगणार आहे. आणि आमच्याकडून पण जेवढे प्रयत्न होतील आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडून की गोळ्याचा साठा वगैरे काय त्या बाळा ते फॉलिक ॲसिडच्या निपीची औषधं वगैरे ते पण आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर आपण त्या कुटुंबातील जे सदस्य आहेत किंवा त्या बालकाचे जे आई वडील आहेत त्यांना आपण स्वच्छतेविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. कारण का बरेचसे आजार हे अस्वच्छतेमुळे सुद्धा देखील होतात. तर ते नख कापली पाहिजेत बाळाची. बाळाला रोजच्या रोज स्वच्छ आंघोळ घातली पाहिजे. साबणाचा वापर केला पाहिजे. बाळाने बाहेर खेळून आल्यानंतरनं किंवा शौचालयावरून आल्यानंतरनं हँडवॉशचा वापर केला पाहिजे. किमान हँडवॉश जरी नसेल तरी साबण पाण्याचा स्वच्छ वापर त्यांनी केला पाहिजे हे देखील आपण सांगणार आहोत.
वजन कमी असण्याचं आणखी एक कारण, जंत झाल्यानंतर सुद्धा बाळाचं वजन वाढत नाही किती खाल्लं तरी. मग त्याच्यामुळं स्वच्छतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि 6 महिन्यातून जंताची गोळी पण बाळाला देण्यात यावी. टीम बी ने ऑलमोस्ट सगळेच पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. तर टीम बी च्या खात्यामध्ये 5 गुण जमा करावे. दोन्ही टीमसाठी चौथा प्रश्न आहे. एक HIV पॉझिटिव्ह गरोदर महिलेला ANC सल्ला नकोय, म्हणजे ती लपवते वारंवार की ती HIV पॉझिटिव्ह आहे. तर अशा वेळेस ही केस आशा कार्यकर्तीने कशी हाताळावी? एखादी ANC HIV पॉझिटिव्ह आहे, परंतु ती आमच्यापासून लपवते आणि ANC विषयी काही माहिती देत नाही आहे, पण ती HIV पॉझिटिव्ह आहे. तर आम्ही आमच्या आरोग्य सेविकांना घेऊन तिच्या घरी व्हिजिटला जाऊ, तिचं काउन्सिलिंग करू, तिचं मानसिक नाही का मानसिकदृष्ट्या तिला व्यवस्थित समजून सांगू आम्ही की नाही का हे काही एवढं भीतीचं काही कारण नाही आहे. कारण गरोदरपणामध्ये नाही का ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचे आहे, तपासणी वगैरे झाली पाहिजे. जरी HIV पॉझिटिव्ह असली ती तरी आम्ही ही माहिती नाही का बाकी कुठं पसरवणार नाही आहे, कारण तिला ते पुढं जाऊन धोकादायक असू शकतं लपवणे. त्या NCला आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन येऊन तिचं सगळं टेस्ट करायला लावणार आहेत आणि महिला हॉस्पिटलला लावून तिला तिचे काही HIV जी पॉझिटिव्ह आहे त्याच्याविषयी पण तिच्या काही गोळ्या चालू असतील तिथं पण तिच्यासोबत जाऊन तिला त्या तपासणीसाठी प्रोत्साहित करणार आहे व तिला तपासणीकरता आम्ही बनवणार आहे. आणि त्या NCला आम्ही डिलिव्हरी होईपर्यंत वारंवार व्हिजिट करू व तिला तिच्यावरती विशेष लक्ष देऊ व तिला या गोष्टीबद्दल आम्ही सतत समजावून सांगू की अशी काही भीतीदायक एवढी गोष्ट नाही आहे आणि आम्ही आहे काळजी घेण्यासाठी तुझी. अजून कोणाला काय बोलायचं आहे या टीममधून? यांना बोलायचं काही? सर्वप्रथम आपण आशा म्हणून त्या NCची माहिती आहे ती पॉझिटिव्ह आहे, ANC आहे आणि पॉझिटिव्ह पाहणं आहे, पण आपल्याला ही तर माहिती गुप्त ठेवायची, हे आपल्याला सांगायचीच नाही, ती आपल्याला सांगत नाही आहे, त्यामुळे आपण पण इतर कोणाला सांगायची नाही आहे. आपण तिला तालुक्याच्या लेवलला दवाखाने आहेत, सरकारी दवाखाने, त्यामध्ये त्याच्या गोळ्या मिळतात, त्यामार्फत आपण तिला गोळ्या मिळवून द्यायचा प्रयत्न करू आणि तिला काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तिच्या घरच्यांना पण आपण आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्या ह्याच्यात समजून सांगू त्यांना की हे माहिती आम्ही कोणाला सुद्धा सांगणार नाही आहे आणि ही काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे. तिनं त्या गोळ्या खाणं महत्त्वाचे आहे. तिनं जर गोळ्या खाल्ल्या नाहीत तर ते जन्माला येणारं बाळ देखील हे पॉझिटिव्ह होऊ शकतं, हे पण आपण तिला समजून सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आपण तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात जर ती नाही आले तर आपण तिला महिला हॉस्पिटलला सुद्धा रेफर करू शकतो किंवा दाखवू शकतो, तिथं तर तिची तपासणी करून घेऊ शकतोय. तिला जर इथं यायचं जर नसेल तर आपण तिला त्याची माहिती सांगू शकतोय आणि आपण आपल्या ह्याच्यातून मिळतील अशा तिला गोळ्या देण्याचा प्रयत्न करू. आपण तिला सांगू की तू जर आता रेग्युलर आहार घेतला आणि गोळ्या जर त्याच्यावरच्या घेत राहिलीस तर बाळसुद्धा तुझं निरोगी होणार आहे आणि तुझं आयुष्यमान पण त्या गोळ्यांमुळं वाढणार आहे. हा आत्मविश्वास आपण तिचा वाढवणार आहोत की जेणेकरून ती डिलिव्हरीला आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यासाठी सुद्धा ती तयार होईल. तर दोन्हीही टीमने याचं उत्तर दिलेलं आहे. टीम एचं उत्तर अगदी बरोबर आहे, फक्त त्यांना ॲक्युरेट शब्द सांगता आले नाहीयेत, पण त्यांची भावना आणि त्यांना जे म्हणायचं होतं ते मला अत्यंत चांगल्या पद्धतीने कळलं. तर टीम एचं उत्तर तर बरोबर आहेच, पण टीम बीने पण अतिशय चांगल्या शब्दांमध्ये ॲक्युरेट शब्दांमध्ये उत्तर दिलेलं आहे, परंतु याचे मार्क्स टीम एच्या खात्यामध्ये जमा करावे. आता दोन्हीही टीमने लक्षपूर्वक शेवटचा प्रश्न ऐका. एका कुटुंबात 2 जणांना TB आहे पण ते लपवत आहेत. गावात लोकांमध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत, तर अशी केस आशा कार्यकर्तीने कशी हाताळावी? मी त्यांच्या घरी जाऊन व्हिजिटला आणि गावात जर समजा ही खळबळ उडालेली असेल तर पहिल्यांदा म्हणजे मी गावकऱ्यांना नाही का असे काही अफवा उठवू नये असं सांगेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पेशंटला व्हिजिट करेल घरी जाऊन व त्यांना सांगेल की नाही का याची तुम्ही तपासणी करून घ्या बेडक्याची, कारण TB हा आजार इतका भयंकर आहे की नाही का जास्त दिवस नाही का हा चांगला
टिकू शकत नाही. त्यामुळे जसं तुम्ही उपचार घेताल आणि त्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतरनं तुम्हाला यातून तुमची मुक्तता होईल TB या आजारापासून. व वरून शासनाने TB पेशंटला त्यांचा मोबदला सुद्धा देतात. महिन्याला खर्चण्यासाठी पैसे सुद्धा असतात त्यांच्या अकाउंटला येतं. मी पहिल्यांदा त्यांचे मानसिक मनस्थिती बदलेल. पहिल्यांदा त्यांना TB आजाराविषयी महत्त्व सांगेल पटवून की आपण उपचार घेतल्यानंतर या आजारातून कसं मुक्तता होऊ शकतो. जर तुम्ही असं लपवून ठेवलं तर तुमचं पूर्ण कुटुंब TBचं पेशंट बनेल. असं होऊ नये यासाठी तुम्ही स्वतंत्र तुमची एक खोली असावी, ज्या तुमची जेवणाची ताटं वेगळी असावीत, तुमचं स्वतःचं वैयक्तिक राहणं वगैरे कपडे वगैरे हे स्वतः धुवावे. जास्त लोकांमध्ये तुम्ही फिरू नये. एका बंद खोलीत असावं. तोंडाला कंटिन्यू 24 तास मास्क असावा तुमचा. आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी तुम्ही एकदा तरी यावे, जेणेकरून नाही का राहिलेल्या परतच्या गोळ्या आम्ही तुम्हाला घरी आणून देऊ व कुणाला सांगणार सुद्धा नाही. जर तुम्ही असं नाही का स्वतःबद्दल जर तुम्ही दक्षता घेतली तर घरातल्यांना पण इतर कोणालाही TB होणार नाही व सुखरूप राहतील व तुम्ही पण या आजारातून बरे होतील असा मी त्यांना सल्ला देईल. अजून कोणाला बोलायचं? ज्या पेशंटला TB झालेला आहे ना त्यांना आम्ही सांगू की तुम्ही ज्या गोळ्या खाताय ते व्यवस्थित का, आणि त्यांना फॉर्म देऊ की तुम्ही गोळ्या खाताय का व्यवस्थित, ते पण आम्ही सारखं तपासून बघू. आणि जे तुम्ही खोकला जेव्हा खोकला येईल तुम्हाला तेव्हा फक्त हाताला तोंडाला रुमाल किंवा तोंडावर हात ठेवून खोकलं पाहिजे. आणि थुंकचाल तेव्हा जो थुंकी तुम्ही थुंकलेली आहे त्याच्यावर ते मातीने झाकून ठेवा, जेणेकरून त्याचे जंतू लांबपर्यंत पसरणार नाहीत. आणि त्यांना हा सल्ला देऊ की तुम्ही डोसच्या गोळ्या व्यवस्थित आणि नियमित खाल्ल्या तर हा तुमचा पूर्णपणे TB हा आजार पूर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि त्याच्यापासून घरातल्या कोणालाही धोका होऊ शकत नाही. यांच्याकडे द्या. TB झालेले 2 पेशंट आहेत. तर आपण आहे ना त्यांची तर तपासणी केलेली आहे, ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सुद्धा इतरांची सुद्धा तपासणी करणं तितकंच महत्त्वाचं आहे की त्यांना त्याची लागण झाली का नाही हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. ह्यांना तर ऑलरेडी झालेलीच आहे. मग ह्यांना आपण उपचार चालू करू शकतो, ह्यांना गोळ्या वगैरे देऊ शकतो, गोळ्यांनी ह्यांचं कव्हर होऊ शकते. पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील थुंकी नमुने घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना एक्सरेला पाठवणं पण गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण ह्यांना सांगू की स्वच्छता महत्त्वाची, आहार पण खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही खोंगताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा. आणि तुमचे जे कपडे आहेत ते इतर कुटुंबातील जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये मिक्स करू नका. तुमची जेवणाची भांडी वगैरे ते वेगळी ठेवा, असं आपण त्यांना सल्ला देऊ शकतो. आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. असं की त्यांना सांगितलं आपण की जर तुम्ही रेग्युलर गोळ्या घेतल्या ना, आहार चांगला घेतला तर हा आजार लवकर कव्हर होईल आणि तुम्ही पुढील आयुष्य चांगलं जगाल असा आत्मविश्वास आपण त्यांचा वाढवू. ज्या पेशंटला गोळ्या चालू आहेत डोसच्या, त्यात जर संपर्कात जर लहान बाळ असेल तर त्या बाळाला सुद्धा आपण गोळी चालू करायची आहे. आणि त्या बाळाला त्याची लागण होऊ नये म्हणून त्याला ती गोळी चालू करायची. आणि बाकीच्या घरातल्यांच्या तपासण्या चालू करणार आणि फक्त काळजी घ्यायला सांगणार. ठीक आहे. तर दोन्हीही टीमचा प्रयत्न चांगला होता, पण त्यांनी मला अपेक्षेप्रमाणे दोन्ही पॉईंट्स कव्हर केले नाही आहेत. पहिला माझा प्रश्न हा होता की ते लपवत आहेत, सो ते आपल्याला सांगणारच नाही आहेत की मला TB आहे. तो डॉट गोळ्या चालू करायचा तिथे प्रश्नच येतो. पहिला त्यांच्यासाठी प्रश्न आहे की गाव पातळीवरती त्यांना त्रास दिला जातो किंवा गाव पातळीवरती TB बद्दल जे काही पण गैरसमज पसरले. तुमचं पहिलं मेन कार्य काय आहे? गाव पातळीवरती तुम्ही त्यांचं जनजागृती करणं, गावातल्या लोकांचं TB बद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणं तर पहिल्यांदा महत्वाचं आहे. गैरसमज दूर केला त्याच्यासाठी तुम्ही IECचे प्रोग्राम राबवले किंवा बाकी कुठली माहिती केली, जनजागृती केली गावाला, त्या गावाला त्या आजाराबद्दल एक चांगली प्रकारे माहिती देणं की हा आजार बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं असं होतं की त्याच्यामध्ये TB झालेले जे रुग्ण आहेत ते लपवत आहेत. म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे की माझा जो आजार आहे तो गुपित ठेवला जाईल. त्यांना भीती वाटते याच्याबद्दल की हा आजार माझा बाहेर गेला तर मला लोक काय बोलतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की त्यांच्या मनातून त्यांना अश्योर करणं की तुमचा आजार आमच्यापर्यंत गुपित राहणार आहे, कॉन्फिडेन्शियल राहणार आहे, की तो आजार आम्ही बाहेर किंवा तुमची माहिती आम्ही बाहेर कोणालाही देणार नाही. हा झाला. त्याच्यानंतर तिसरी स्टेप अशी आहे की त्यांना ऑलरेडी डिटेक्ट झालेला आहे TB, तुम्ही त्यांना अश्योर करून त्यांना आत्मविश्वासात घेऊन तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाणं
आणि जे डॉट्सच्या टॅबलेट किंवा ज्या त्यांचा जो काही आजार आहे त्याच्यावरची निगडीत ज्या टॅबलेट आहेत त्या व्यवस्थित घेतात की नाही याचा फॉलोअप घेणं, ही याची मेन ट्रीटमेंट आहे. आणि मेन कार्य होतं की समुदायाची भीती घालवणं TB बद्दल. त्याच्यामुळे दोन्हीही टीमनं पॉईंट्स कव्हर केले नाही आहेत. तर टीम एने बझर दाबल्यामुळे टीम एच्या खात्यातून 5 गुण वजा करावे. चला, मी आपल्या जज मॅडमला रिक्वेस्ट करते की त्यांनी चौथ्या फेरी अखेर दोन्ही टीमची गुणसंख्या आम्हाला सांगावी. चौथ्या फेरीचे गुण आहेत, टीम ए चे 5 गुण आहेत आणि टीम बी चे 10 गुण आहेत. चला, दोन्हीही टीमने अत्यंत चांगल्या पद्धतीने ही आपली क्विज कॉम्पिटिशन प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे ती पार पाडलेली आहे. तर एकूण गुणसंख्या अशी आहे, टीम ए आहे 22 गुण आणि टीम बी ची गुणसंख्या आहे 23 गुण. अशा प्रकारे आजच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेची विजेती ठरलेली आहे टीम बी. तर आपल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा प्रमुख उद्देश हा जिंकणं किंवा हारणं हा नसून आशाताईचं ज्ञान वृद्धिंगत करणे हा आहे. तर मी अपेक्षा करते, आशा ठेवते की सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या आशाताईंना या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा फायदा नक्कीच होईल. आणि आजचा भाग आवडला असल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि भरभरून लाईक्स आणि आम्हाला कमेंट्स द्या.